सोपान काकाकडे पाहिलं, विठ्ठल पंत तो बाप असाच खांबाला टेकून बसलेला महाराज. बाप किती जरी बोलला, रागवला, वाईट बोलला तरी बापाचा आधार मुलं असतात महाराज. तो बाप नाही हो, तो ब्रह्म आहे, जो टेकून नुसता शांत पाहतोय ज्ञानोबा रायांकडं, भरलेल्या डोळ्यानं पाहतोय निवृत्ती दादांकडं, पाहतोय माझी छोटीशी रुक्मिणी मुक्ताई आहे, कसं होणार आहे आमच्याशिवाय तिचं. भरून आला ऊर, रडायला लागले, घाय मोकलून रडतायत रुक्मिणी माता. तो प्रसंग आठवा. रुक्मिणी माताला हाक मारली विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी चल, अगं आता जर आपण गेलो नाही, पोरं उठली तर परत आपल्याला जाता येणार नाही ग. रुक्मिणी माताला हाक मारली. रुक्मिणी माता जाणार तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतायत, मालक आता जर आपल्या पोरांना कळलं नाही आपले आई वडील कुठं गेले तर पोरं आपलं आयुष्य आपल्याला शोधण्यात घालवतील. त्यांचा हा जन्म जगत कल्याणा करताय, जगत उद्धारा करताय, पण आपल्यासाठी जन्म वाया जाईल. यातल्या एका तरी लेकराला आपण उठून सांगावं की आपण कुठं चाललोय. निवृत्तीनाथ कळतेत, मोठेत. उठवलं निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथा, अरे आम्ही चाललोय बाबा. निवृत्तीनाथ रडायला लागले, मिठी मारली आईला. आई अगं तुझ्या नंतर आम्ही कुणाकडे बघू आई, तुम्ही असं करू नका बाबा, तुम्ही असं करू नका. रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला सांगतायत, निवृत्तीनाथ म्हणतायत, आई उद्या मला मुक्ताई विचारेल आई कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. त्यावेळी रुक्मिणी मातेनं उत्तर दिलेलं ऐका. निवृत्ती, आजच्या दिवसापासून ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताईचा तूच बाप आणि तूच माय बाळा, तूच माय. त्या दिवसापासून निवृत्तीनाथ माय झाले आणि बापही झाले. रुक्मिणी मातेने आशीर्वाद घेतला निवृत्तीनाथांना माय बापाचा. रडतायत घाय मोकलून. विठ्ठल पंतांना हात ओढला रुक्मिणी मातेचा आणि जसा चेहरा पुढं फिरवला तसा माग परत वळून बघण्याची हिंमत झाली नाही, निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं, मुक्ताई उठल्या, सकाळ सकाळी विचारतायत, दादा अरे आपला बाप कुठे, आई कुठे. त्यावेळी निवृत्तीनाथ सांगतायत, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला. जगत कल्याणाकरता त्यांचा वापर होणार आहे. मग दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंतांनी स्वप्नात आलेला विचार तो जागृतीत पूर्ण केला. आपली माणसं महाराज जागृतीत बोललेलं स्वप्नात पूर्ण करत नाहीत, पण स्वप्नातलं जागृतीत पूर्ण केलं. लग्न झालं विठ्ठल पंतांचं आणि रुक्मिणी मातेंचं, पण विठ्ठल पंतांचं मन संसारात रमणा. त्यांना वाटायचं संन्यास घ्यावा, निघून जावं. सारखं म्हणायचे रुक्मिणीला, जाऊ का मी, घेऊ का संन्यास, जाऊ का काशीला, जाऊ का तीर्थक्षेत्राला. न कळत रुक्मिणी मातेच्या तोंडातून शब्द गेला, जा. तसं यांना वाटलं आपल्याला आज्ञा मिळाली, गेले ते, संन्यास घेतला, यात्रा चालू केल्या. पण इकडं रुक्मिणी मातेंच्या डोळ्यातून पाणी व्हायचं, पती घरी यायना. रुक्मिणी मातेने त्या सिद्धेश्वराच्या दारातला जो पिंपळ आहे ना, त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, 1.25 लाख. विठ्ठल पंत माघारी यावे त्याच्या करता. मग नंतर गुरु रामेश्वरांनी पाहिलं आणि त्यांनी घेऊन गेले रुक्मिणी मातेला आणि सांगितलं समजून विठ्ठल पंतांना, अरे बाबा संन्यासाकडे जाऊ नको, तुझ्याकडून हा प्रपंच घडावा, तुझ्याकडून मोठं कार्य घडायचंय, तुझ्या पोटी ज्ञानोबाराय, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा जन्म होणार आहे, संसाराकडे वळ, तिकडं लक्ष दे. आणि असं सांगितल्यानंतर रुक्मिणी मातेच्या पोटी 4 रत्न जन्माला आली. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई. निवृत्तीनाथ 12 वर्षाचे झाले, ज्ञानोबाराय 10 वर्षाचे आहेत, सोपान काका 8 वर्षाचे आहेत आणि लहानशी मुक्ताई 6 वर्षाची आहे. आणि नंतर लोकांना हळूहळू बातमी कळाली,
संन्यासाची मुलं, संन्यासाला कुठं मुलं होत असतात का? येता जाता विठ्ठल पंतांची सन्मान करणारी माणसं, हात जोडणारी माणसं विठ्ठल पंतांना शिव्या घालायला लागली, नको नको ते बोलायला लागली. विठ्ठल पंत जर कट्ट्यावर बसून गेले ना, तर ते उठून गेल्यानंतर इंद्रायणीचं पाणी आणावं आणि पाण्यानं कट्टा साफ करावा. एवढं घाण वागणूक, एवढे वाईट वागणूक द्यायला लागले माझ्या विठ्ठल पंतांना. सहन होईना झालं. नवऱ्याचा अपमान होतोय, कोणतीही बायको सहन करत. रुक्मिणी मातेने बोलवून घेतलं विठ्ठल पंतांना. हो ऐका, आपली मुलं मोठी झाली आहेत, आता मुलांना कळतं आपला क्षणाक्षणाला होणारा अपमान, आपल्या आई बापाचा अपमान मुलं सहन करणार नाही. काहीतरी त्याचा खडा निकाल लावा, एकदाच काहीतरी बघा. आपण ब्रह्मदेवतांना म्हणू आम्हाला काहीतरी शिक्षा द्या, पण आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या. आमच्या मुलांवर असं करू नका, ही मुलं सुद्धा तुमचीच आहेत. विठ्ठल पंतांना ठरवलं, ठीक आहे म्हटले. दोघांची रात्रभर गप्पा झाली, चर्चा झाली आणि विठ्ठल पंत गेले ब्रह्मदेवतांकडे. त्र्यंबक पंत आहेत, मोरो पंत आहेत, अशी अनेक ब्राह्मण मंडळी. सगळ्यांच्या घरी जावं, सगळ्यांच्या पाया पडावं. ब्रह्मदेवता, अहो झाली आमची चुकी, पण किती दिवस त्या चुकीला नाव ठेवायचं? काहीतरी आम्हाला सांगा. आमची शिक्षा असेल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे. काहीतरी शिक्षा द्या, पण आमचा निकाल लावा. अहो आमची ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ता ही तुमचीच लेकरं आहेत. त्यांना तुमच्यामध्ये सामावून घ्या, आशीर्वाद द्या आमच्या पोरांना. नका असं वागणूक देऊ, काहीतरी आत्ताच निकाल लावा. मग सगळ्या ब्रह्मदेवतांना सांगितलं आणि इंद्रायणीच्या तटकावर डाव्या साईडला आळंदीमध्ये ब्रह्मदेवतांनी सभा घ्यायची ठरवली. ती सभा 6 वाजता चालू झाली. त्यांनी सगळे पोथी काढले, पुराण काढले, शोधायला सुरुवात केली. काय शिक्षा असेल, काय शिक्षा असेल? विठ्ठल पंत हात जोडून उभा आहेत, मला न्याय द्या, मला न्याय द्या ब्रह्मदेवता, मला न्याय द्या. 6 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, मध्याह्नाची वेळ झाली. ब्रह्मदेवता जेवायला गेले. विठ्ठल पंत उभे आहेत. पाण्यात, पोटामध्ये पाण्याचा कण नाही, अन्नाचा कण नाही. विठ्ठल पंत रडतायत, हात जोडून उभे आहेत, आम्हाला न्याय द्या. ती नंतर महाराज 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. ब्रह्मदेवता, न्याय देवता नाश्त्याला गेले, तरी पण महाराज हे उभाच आहेत, मला न्याय द्या, न्याय द्या. सकाळी 6 वाजता सुरू झालेली सभा रात्री 9 वाजल्या तरी चालू होती आणि 9 वाजता निकाल लागला. त्यांना पुराणात काय सापडलं नाही. चिखलीकर, पुराणात तीच गोष्ट सापडेल, न्याय त्याचा दिला जातो जी खरंच चूक असते बरं का. विठ्ठल पंतांनी कोणती चूक केली नव्हती. यांना पुराणात काय सापडलं नाही. मग न्याय देवतेने स्वतःचाच न्याय, स्वतःचाच निर्णय देऊन टाकला आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला वाटतंय, बघा आम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय घ्यावं, देहांत प्रायश्चित. आम्हाला वाटतंय देहांत प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. हा आवाज कानामध्ये घुमायला लागला आणि विठ्ठल पंत धाड दिशेने जमिनीवरती कोसळले. डोळ्यातून गळा अश्रू आहेत. अरे भगवंता, तुझ्या सेवेचं हेच फळ मिळालं का रे देवा? अरे काय करू, आमची केलेली चूक एवढी मोठी आहे. विठ्ठल पंत दबदबलेल्या पावलांनी इंद्रायणीच्या तटावरती जाऊन आले. खळखळ खळखळ वाहणारी नदी ती सुद्धा सुन्न वाहत होती, शांत होती. विचारलं इंद्रायणीला, इंद्रायणी, अगं आयुष्यभर तूच आम्हाला पाहत आली ग, अगं आमचा संसार तुम्ही पाहिला, या भक्ती करता भगवंता करता आयुष्य वेचलेलं तू पाहिलं इंद्रायणी. सांग इंद्रायणी, अगं आमची चूक एवढी मोठी होती का ग इंद्रायणी, की आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली. इंद्रायणी बोलत नाही. याचा अर्थ मला दिलेली शिक्षा बरोबर आहे असा अंदाज त्यांनी घेतला. निघून गेले सिद्धेश्वराच्या मंदिरात. विचारलं सिद्धेश्वराला, ए सिद्धेश्वरा, अरे न्याय देवताने आम्हाला सांगितलंय देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अरे आमची एवढी मोठी चूक आहे का की त्याची एवढी मोठी आम्हाला शिक्षा देतो? त्या दिवशी गरगरा गरगरा वाजणारा सिद्धेश्वराचा गाभारा सुद्धा शांत होता. सिद्धेश्वराकडून उत्तर आलं नाही. रडत 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 पिंपळाच्या झाडाच्या बाहेर आले.
पिंपळाचा वृक्ष पाहिला आणि विचारलं, ए पिंपळा, अरे याच वृक्षाला माझ्या पत्नीने सहचारीने तुला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तिचं पुण्य फळाला आलं, सांग पिंपळा, अरे देहांत प्रायश्चित्त हीच आमची शिक्षा आहे का? पिंपळ सुद्धा काही बोलला नाही. रात्री निम्म रात्री थकलेल्या पावलांनी विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर आले. रुक्मिणी मातेला झोप लागत नव्हती. पायाचा आवाज आला, लक्षात आलं पती घरी आले. सकाळपासून पाण्याचा कण नाही, अन्नाचा कण नाही. हातामध्ये ग्लास घेऊन पळत पळत रुक्मिणी माता आल्या. विचारलं, सांगा मालक, काय न्याय दिला? काय सांगितलं ब्रह्मदेवतेने? न्याय देवता कधी खोटं बोलत नाही, ती जी न्याय देते ते बरोबर असतो. त्यावेळी विठ्ठलपंत म्हणतायत, रुक्मिणी, अगं न्याय व्यवस्था जर खोटी बोलत नसेल, न्याय देवता जर खोटा न्याय देत नसेल, तर न्याय देवतेचा एकच आपल्याला संदेश आहे, न्याय देवतेचा एकच निर्णय आहे की आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली घडली आहे की त्याच्यामध्ये रुक्मिणी तुझं कुठं वर्णन केलं गेलं नाही, तुझं नाव त्या मीटिंग मध्ये कुठं आलं नाही. याचा अर्थ तू आपल्या मुलांच्या रक्षणाकरता सांभाळाकरता थांबू शकते. मी एकटा देहांत प्रायश्चित्त घेतो. त्यावेळी रुक्मिणी माता म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राम तेथे सीता. ज्याप्रमाणे राम बरोबर आयुष्यभर त्यांची सीतामाई राहिली, तसं या विठ्ठलासोबत कायम त्याची रुक्मिणी आहे. तुम्ही एकटं ते घ्यायचा नाही देहांत प्रायश्चित्त, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. चल रुक्मिणी, आपली पोरं झोपलेली आहेत, अगं ती उठली तर आपल्याला जाता येणार नाही, लवकर चल. रुक्मिणी मातेने पाहिलं, थांबा मला एकदा माझ्या लेकरांना डोळं भरून बघू द्या. चिखलीकर, तो प्रसंग आठवा, तो दिवस आठवा ज्यावेळी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना आपले मायबाप गमवावे लागले. त्यावेळी रुक्मिणी माता आपल्या निवृत्तीनाथांच्या जवळ आली, डोक्यावरून हात फिरवला आणि डोक्यावरून हात फिरवताना रुक्मिणी मातेने हात फिरवत फिरवत मिठी मारली निवृत्तीनाथांना. ज्ञानोबारायांकडे गेले. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सगळ्यांपेक्षा लाडके होते बरं का, जीव की प्राण रुक्मिणी मातेचा. मटा मटा मुका घेतला, हृदयाशी आलिंगन दिलं, रडते महाराज रुक्मिणी माता. सोपान काका पाहायला गेलं तर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय त्यांच्या शेजारी मुक्ताई होती आणि तिकडून सोपान काका आहेत. मुक्ताईच्या डोळ्यावरून हात फिरवला, तोंडावर हात फिरवला आणि माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले अश्रू पडले अंगावरती मुक्ताईच्या, आणि पडलेले अश्रू रुक्मिणी मातेने पुसले. अहो पडलेले अश्रू नाही पुसले चिखलीकर, माझ्या मुक्ताईच्या जीवनातलं मातृत्व पुसून टाकलं रुक्मिणी मातेने. रडतायत रुक्मिणी माता. सोपान काकाकडे पाहिलं, विठ्ठलपंत तो बाप असाच खांबाला टेकून बसलेला महाराज. बाप किती जरी बोलला, रागवला, वाईट बोलला तरी बापाचा आधार मुलं असतात महाराज. तो बाप नाही हो, तो ब्रह्म आहे जो टेकून नुसता शांत पाहतोय ज्ञानोबारायांकडं, भरलेल्या डोळ्यानं पाहतोय निवृत्ती दादांकडं, पाहतोय माझी छोटीशी रुक्मिणी मुक्ताई आहे, कसं होणार आहे आमच्याशिवाय तिचं. भरून आला ऊर, रडायला लागले, घाय मोकलून रडतायत रुक्मिणी माता. तो प्रसंग आठवा. रुक्मिणी माताला हाक मारली विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी चल, अगं आता जर आपण गेलो नाही, पोरं उठली तर परत आपल्याला जाता येणार नाही ग. रुक्मिणी माताला हाक मारली. रुक्मिणी माता जाणार तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतायत, मालक आता जर आपल्या पोरांना कळलं नाही आपले आई वडील कुठं गेले, तर पोरं आपलं आयुष्य आपल्याला शोधण्यात घालवतील. त्यांचा हा जन्म जगत कल्याणा करताय, जगत उद्धारा करताय, पण आपल्यासाठी जन्म वाया जाईल. यातल्या एका तरी लेकराला आपण उठून सांगावं की आपण कुठं चाललोय. निवृत्तीनाथ कळतेत, मोठेत,
उठवलं निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथा, अरे आम्ही चाललोय बाबा. निवृत्तीनाथ रडायला लागले, मिठी मारली आईला. आई, अगं तुझ्या नंतर आम्ही कुणाकडे बघू आई, तुम्ही असं करू नका बाबा, तुम्ही असं करू नका. रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला सांगतायत, निवृत्तीनाथ म्हणतायत, आई उद्या मला मुक्ताई विचारेल, आई कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. त्यावेळी रुक्मिणी मातेनं उत्तर दिलेलं ऐका. निवृत्ती, आजच्या दिवसापासून ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताईचा तूच बाप आणि तूच माय बाळा, तूच माय. त्या दिवसापासून निवृत्तीनाथ माय झाले आणि बापही झाले. रुक्मिणी मातेने आशीर्वाद घेतला निवृत्तीनाथ माई बापाचा. रडतायत घाय मोकलून. विठ्ठल पंतांना हात ओढला रुक्मिणी मातेचा आणि जसा चेहरा पुढं फिरवला तसा माग परत वळून बघण्याची हिंमत झाली नाही, निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं, मुक्ताई उठल्या. सकाळ सकाळी विचारतायत, दादा अरे आपला बाप कुठे, आई कुठे. त्यावेळी निवृत्तीनाथ सांगतायत, माय मेली बाप गेला, 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 माय मेली बाप गेला. तूच सांभाळी विठ्ठला, तूच सांभाळी विठ्ठला, तुझ सांभाळी विठ्ठला, तुझ सांभाळी विठ्ठला. माय गेली बाप गेला, माय गेली बाप गेला, माय गेली बाप गेला, माय गेली बाप गेला. सांगितलं, सावरलं, अंतविधी उरकून घेतला आणि 8-10 दिवसानं माऊली ज्ञानोबराय मधुगिरी मागायला गेले. भिक्षाम देई भवती. त्याच त्र्यंबक पंतांनी भाजी आणि चपाती वाढायला स्त्री गेली तर महाराज लात मारली ज्ञानोबरायांना. झोळी मातीत पडली, चिखलात अन्न पडलं. ज्ञानोबरायांना रडायला आलं, सहन झालं नाही. अरे याच माणसाने आमच्या आई बापाला मरायला लावलं, अरे याच आई बापांनी आम्हाला जन्म दिला, त्या आई बापांना आमच्यापासून दूर केलं, या माणसांनी आम्हाला एवढा त्रास दिला, संन्यासाची मुलं म्हणून छळ केला, याच्याकरता मायबाप गेले, पण तरी सुद्धा ही लोक जागेवर येत नाही. ज्ञानोबरायांना राग आला. तड 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 पावले टाकत ज्ञानोबराय गेले आणि ताटी लावून घेतली. शेवटी योगाची माऊली येती. योग मायाने महाराज ध्यान चालू केलं आणि योगी पावण जगाचा सुरुवातच याच्याने आहे. मरणाचं उत्क्रमण चालू केलं माऊलींनी. प्राण कंठाशी आणायला सुरुवात केली. मुक्ताई कपडे धुवायला गेलेल्या. वारा सुसाटाचा सुटला. ज्यावेळी योगी माणूस प्राणाचं उत्क्रमण करतो ना, त्यावेळेस महाराज वातावरणात समतोल राहत नाही. वारा सुटला सोसाट्याचा, वादळ आलं. मुक्ताईंच्या लक्षात आलं कोणीतरी योगी पुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतोय. पाहिलं त्यांनी योग मायेने, कारण जर ज्ञानोबराय योगी असतील तर मुक्ताई कोण आहेत? योग माया आहेत. आणि योगी माणसाचा प्राण ब्रह्ममध्यातून जातो बरं का. तसं ज्ञानोबरायांनी उत्क्रमण चालू केलं. मुक्ताई म्हटल्या जास्त तोपर्यंत ज्ञानोबरायांनी प्राण सोडलेला असेल, म्हणून महाराज मुक्ताई योग मायेतून, नीट ऐका बरं का, ही योगाची भाषा त्यालाच कळेल.
योग मायेतून नासिकेतून प्रवेश केला मुक्ताईने. नाशिकेतून गेल्या आणि आतमध्ये घुसल्या. माऊलींनी आपला प्राण कंठाशी आणलेला. मुक्ताई नासिकेतून कंठात घुसल्या आणि तिथंच आडव्या झाल्या. आणि तिथंच आडव्या झाल्यानंतर एका बहिणीने त्या ठिकाणावरून आपल्या भावाला दिलेला आवाज म्हणजे अभंगाचं पहिलं चरण आहे. योगी पावा